बाप्पाची कृपा तुमच्यावर आहे, त्याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो. तर 12 ऑगस्टला येत आहे संकष्टी चतुर्थी, पण ती अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे, त्यामुळे ती खूप महत्वाची आहे. पौर्णिमेच्या नंतर जी पहिली चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी पकडलं जातं, आणि त्याच्यामध्ये जर का मंगळवार असेल तर मंगलमूर्तीला आवडणारी अशी ती चतुर्थी असते, त्यामुळे तिला संकष्टी अंगारकी चतुर्थी असं पकडलं जातं. तर ती जी काय अंगारकी चतुर्थी, तुमचं लग्न होत नसेल, लग्नामध्ये काही व्यत्यय असेल, कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल, मंगळाचा खूप प्रभाव असल्यामुळे तुमचे कामं अडकत असतील, किंवा तुमच्या जॉबमध्ये प्रमोशन होत नसेल, जॉब लागत नसेल, असे संकट आहेत, कोर्ट केसचे संकट आहेत, लग्नाच्या बाबतीत संकल्प आहेत, अंगारक योग होतो, राहू आणि मंगळाचा योग होतो, त्यामुळे कुंडलीमध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात, माणूस चिडचिडा होतो, ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम बनला लागतो त्या व्यक्तीला. त्यामुळे हे जे काही योग आहेत हे कमी व्हावे ह्याच्यासाठी आपण ह्या दिवशी म्हणजे अंगारकीच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्षाचं पठण नक्की करायचं आहे. व्रतवैकल्य तर नक्कीच करा. इतर संकष्टी चतुर्थीला जर का व्रतवैकल्य नसेल करा तर ह्या दिवशी नक्कीच हे व्रत पालन करा.